नमस्कार. आज आपण मूग मोडाचे आप्पे बनवणार आहोत. इथे बघा, मी 1 वाटी मुगाचे मोड घेतलेले आहेत. हे मोड मी घरीच बनवून घेतलेले आहेत. 1 कांदा बारीक चिरून, 1 टोमॅटो, इथे 2 चमचे पोहे घेतलेले आहेत, 1 इंच आलं, 5-6 पाकळ्या लसूण, 2 मिरच्या, कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. हे मोड आता मिक्सरच्या एका भांड्यामध्ये घालू. याच्यामध्ये पोहे घालू. इथे मी पोहे वापरलेले आहेत. तुम्हाला जर पोहे वापरायचं नसेल तर 1-2 चमचे तांदळाचं पीठ वापरू शकता. मिरची घालू, लसूण, आलं, हे सगळं आता मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. इथे मी पाणी न घालता आधीच वाटून घेणार आहे. हे बघा, पाणी न घालता मी फिरवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये जिरे घालू, 1 अर्धी वाटी पाणी घालू. आधीच पाणी जास्त घालायचं नाही आहे, थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे. इथे बघा, हे वाटून घेतलेलं आहे. आपण आप्याचं पीठ तयार करतो तसं हे वाटून घ्यायचं आहे. ते एका भांड्यामध्ये काढून घेऊ. इथे बघा, मी हे सगळं सारण इथं काढून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कांदा घालू, टोमॅटो, ते बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि चवीपुरतं मीठ घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घातलेला आहे. तुम्ही गाजर, काकडी बारीक चिरून घालू शकता, वाटाणा घालू शकता. हे आता हे सगळं मिक्स करून घेऊ. इथे बघा, मी आप्पे पात्र घेतलेलं आहे. त्याच्याला पहिला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता आप्पे घालून घेऊ. आप्पे घालताना अर्धच घालायचं आहे, फुलं भरून घालायचं नाही आहे, हे नंतर फुगतात. इथे मी सगळं असं आप्पे घालून घेते आणि त्याच्यावरती 1-2 मिनटं झाकून ठेवू. इथे बघा, 5 मिनटं झालेले आहेत. आता एक बाजू चांगली अशी खरपूस भाजलेल्या आहेत, दुसरी बाजू परतून घेऊ. दोन्ही बाजूने अशी छान भाजलेल्या आहेत. आपण आता आप्पे काढून घेऊ. ते बघा, झटपट असं पौष्टिक आप्पे बनवून तयार आहेत. तुम्ही पण करून बघा. जर माझी व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदम असं खुसखुशीत आप्पे झालेले आहेत.